धनुर्विद्या क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक, गोल्ड मेडल व राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक, सिल्वर मेडल पटकावले असता कुमारी अर्णवी रोहन गायताडीच्या पोलीस दलातर्फे सन्मान करण्यात आला आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र माननीय दत्तात्रय कराळे सर, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण सर बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस दलातून अर्णवीला गौरवस पदक देऊन उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। ग्रामीण पोलीस दलातर्फे मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून आज दिनांक 18/12/2025 रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण आडगाव येथे मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव सोहळा तसेच गुन्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रम प्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच जिल्हा अभिलेखावरील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी, तक्रारदार, पोलीस पाल्य व कुटुंबीय, पत्रकार बांधव उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आला। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील 40 पोलीस ठाणे निहाय दाखल असलेले मालाविरुद्धचे गुन्ह्यांमधील उघडकीस आलेले गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला 2,54,00,00,000 रुपये किमतीचा विविध मुद्देमाल, सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, 4 चाकी व दुचाकी वाहने, मंदिर चोरीमधील आभूषणे इत्यादी संबंधित तक्रारदारांना माननीय न्यायालयाचे आदेशान्वये हस्तांतरित करण्यात आला। तसेच सायबर क्राईमचे गुन्ह्यामधील ऑनलाईन फसवणूक झालेले जिल्ह्यातील विविध तक्रारदारांना सुमारे 85 लाख रुपये प्रतिकात्मक पद्धतीने हस्तांतरित करण्यात आले। नाशिक ग्रामीण जिल्हा हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांचे गहाळ झालेले एकूण 230 मोबाईल फोन सायबर पोलिसांच्या मार्फतीने शोधून घेऊन उपस्थित तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पाल्य यांनी इयत्ता 10वी, 12वी व उच्च शिक्षणामध्ये 75% पेक्षा जास्त गुण व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या पोलीस पाल्याचा गुणगौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यात एकूण 22 पोलीस पाल्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य तसेच खेळ, कला आणि अन्य क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या एकूण 12 पोलीस पाल्यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील मालाविरुद्ध व शरीराविरुद्धचे दाखल गुन्ह्याचा तपास करून कसोशीने उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे यांनी उपस्थित नागरिकांना मालाविरुद्धचे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची दक्षताबाबत संबोधित केले। गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल हा तक्रारदारांना परत मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते। ज्या तक्रारदाराकडे चोरी झाली त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागतात, परंतु काहीच पुरावा नसलेल्या गोष्टींचा शोध घेणे किती जिकिरीचे असते हेही नागरिकांनी समजून घ्यावे। गुन्हे रोखणे ही सामुदायिक जबाबदारी आहे। नागरिकांनी बाहेरगावी जाताना विशेष काळजी घ्यावी। दागिने, पैसे बँकेत ठेवावेत। बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी। शक्य असल्यास CCTV कॅमेरे बसवावेत। तसेच मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना केले। सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांनी केले, तर सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांनी केले। यावेळी उपस्थित तक्रारदार, नागरिक व पोलीस पाल्य यांनी पोलीस दल व त्यांचे कार्याविषयी समाधान व्यक्त करून आभार व्यक्त केले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।